सुप्रभात मित्रांनो, मी संजय मेकर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर आज बगीरा घेऊन मी आलेलो आहे राजापूरच्या गंगेसाठी. मागे जो बोर्ड दिसतोय तो राजापूरच्या गंगेचा आहे. हा मागे मुंबई गोवा हायवे पाण्याचा इथून आम्ही जाणार आहोत राजापूरच्या गंगेला. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे की राजापूरच्या गंगेमध्ये कितपर्यंत गंगा आलेली आहे आणि कधीपर्यंत राहू शकते याचा एक अंदाज येतो का ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. स्टार्ट टू एंड हा ब्लॉग पहा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. मी एन्जॉय कराल तो ब्लॉग. चला तर मग आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. सकाळी 9 वाजता आम्ही एकूण 11 जण 4 बाईकवरून जुवाटी गावातून गंगा तीर्थाकडे जाण्यास निघालो. मी आणि आकाश सर्वात शेवटी होतो. राजापूरच्या गंगा तीर्थापासून जुवाटी गाव अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आहे. भंडारवाडीतून जुवाटी तिठ्यापर्यंत नागमोडी वळणं चढून आल्यावरती मुंबई गोवा महामार्गापासून जैतापूरला जाणारा एक स्टेट हायवे लागतो. त्या रस्त्यावरून मुंबई गोवा महामार्गाला आम्ही कनेक्ट झालो आणि उन्हाळे गावात जाणाऱ्या रस्त्याजवळ पोहोचलो, ज्या ठिकाणी राजापूर गंगा असा एक मोठा फलक लावलेला आहे. इथून पुढे खालच्या बाजूस असलेल्या उन्हाळे गावात आम्ही उतरलो. देखील ह्या 2 बाईक्स देखील आहेत आमच्या. तर एकूण अशा 4 बाईक्स आहेत. आणि आता आम्ही आलेलो उन्हाळ्याला. आम्ही सर्वजण आलो तिथे. रुगू आहे, रुद्र आहे, आकाश आहे, सूरज आहे, विशाल आहे, विशालची वाईफ आणि अजून माई आणि दादा ते पुढे चालले तिकडे. तर मित्रांनो, ह्या जागेला उन्हाळा म्हणतात. तुम्ही पाहू शकता इकडे एक मंदिर आहे छानसं. इथे एक देवीचं मंदिर आहे मोठं. आणि माझ्या मागे अगदी त्या ठिकाणी उन्हाळ्याचं जी आंघोळ करतात ती जागा आहे. डाव्या बाजूला पुरुष, उजव्या बाजूला स्त्रिया. तर ते खालच्या साईडला आतमध्ये जाऊन आंघोळ करायची असते. तर आता आपण तिथे जाणार आहोत. आंघोळ केल्यानंतर मग पुढे गंगेच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. तिथे जाऊन पुन्हा आंघोळ करायची. तर इथे ह्या ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहेत. या ठिकाणी पूर्ण वर्षभर गरम पाण्याचा प्रवाह चालू असतो. कोकणाची निर्मिती सह्याद्री पर्वताला क्रॅक गेल्यामुळे झाली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीखाली ज्वालामुखीचे काही हॉटस्पॉट आहेत. म्हणूनच कोकणात गरम पाण्याचे झरे बऱ्याच ठिकाणी आढळतात आणि त्यापैकीच हा एक झरा आहे. तर उन्हाळ्यावरती या ठिकाणी गरम कुंडात आंघोळ करून आमची झाली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहेत गंगेच्या दिशेने. तर बाकीचे सर्व येत आहेत. काही ऑलरेडी वाट बघतात पुढे. तर या ठिकाणी आमच्या बाईक पार्क आहेत. बाईकवरून पुन्हा आम्ही गंगा तीर्थावरती जाणार आहोत. अच्छा, इथेच आहे ना. अच्छा अच्छा, ओके ओके. हे माझी एक बॅग होती ना आकाश तुझ्याकडे, छोटी बॅग लाल कलरची. तर हे गंगा तीर्थस्थानाचं प्रवेशद्वार. या गंगा तीर्थावरती गंगा येण्याचा व जाण्याचा निश्चित असा कालावधी नाही. पूर्वी दर 3 वर्षानंतर एकदा गंगा मार्च ते जून ह्या महिन्यांदरम्यान येत असत. परंतु मागील काही वर्षांपासून गंगा 2 वर्षांनी एकदा तर कधीकधी पूर्ण वर्षभर ह्या ठिकाणी पाहायला मिळते. ह्यावर्षी ही गंगा 24 मार्चला आलेली आहे. साधारणपणे 13व्या शतकापासून ह्या ठिकाणी गंगेचे आगमन व्हायला सुरुवात झाली. इतिहासाच्या काही पुराव्यांनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ह्या गंगा तीर्थावर 2 वेळा येऊन गेल्याची नोंद आहे. इथे गंगेची एकूण 14 कुंडे आहेत. गंगेच्या ह्या प्रत्येक कुंडाला विशिष्ट असं नाव देण्यात आलेले आहे. मूळ गंगा कुंड, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड,
सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंड, भीमाकुंड, चंद्रभागा कुंड आणि काशीकुंड अशी या कुंडांची नावे आहेत. ह्या गंगातीर्थावर गंगेचे आगमन कसे होते ह्याचे सखोल संशोधन अद्याप झालेले नाही. परंतु इंग्रजांच्या काळात काही इंग्रज संशोधकांनी अभ्यास करून भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे कोकणातील उंच भागातले पाणी सखल भागात सायफन प्रणालीनुसार जमिनीखालून वाहत असते असा एक अंदाज वर्तवलेला आहे. ह्याच सिद्धांताचा आधार घेऊन जर विचार केला तर राजापूरच्या अर्जुन नदीमध्ये वरच्या बाजूला एखादी पोकळी किंवा जलाशय असावा आणि ती पोकळी अर्जुन नदीच्या पाण्याने भरली की तिचा ओव्हरफ्लो होऊन ह्या ठिकाणी गंगेचे आगमन होत असावे असा एक अंदाज संशोधकांनी वर्तवलेला आहे. ही पोकळी दरवर्षी भरत नसावी म्हणून दरवर्षी गंगातीर्थावर गंगेचे आगमन होत नाही असाही अंदाज आहे. ह्या गंगेच्या पाण्यात सल्फर म्हणजेच गंधकाचे प्रमाण असल्याचा निष्कर्ष लावला जातो. हे गंधक उघड्या जखमीवर लावले तर संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करते. राजापूरच्या ह्या गंगातीर्थावर गंगेचे आगमन नेमके कसे होते याचे ठोस संशोधन झालेले नाही. पण जरी ते भविष्यात झाले तरी इथे येणाऱ्या भाविकांचा गंगातीर्थाशी असलेला भावनिक संबंध कधी कमी होणार नाही. बाहेरील प्रत्येक कुंडामधल्या गंगातीर्थाने स्नान केल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत काशीकुंडाकडे. मंदिराच्या मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर प्रथम खालच्या बाजूस गायमुखातून काशीकुंडामधल्या गंगातीर्थाचा प्रवाह पडताना दिसतो. या ठिकाणी गायमुखाखाली स्नान करून मग पुढील भागात असलेल्या काशीकुंडापाशी जाऊन मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चारासोबत काशीकुंडातल्या गंगातीर्थाने स्नान करून घ्यायची प्रथा आहे. हे सर्वात शेवटचे स्नान आहे. मग ओले कपडे बदलून गंगादेवीचे दर्शन घ्यायचे असते. पुजाऱ्यांच्या हस्ते स्नान करून झाल्यानंतर कपडे बदली करण्यासाठी आम्ही निघालो. निघताना पाहिले तर गायमुखाखालची गर्दी पूर्णपणे ओसरली होती. मग केवळ मी आणि विशाल आम्ही दोघेच होतो. आम्ही पुन्हा गायमुखाखाली गेलो आणि मनसोक्त स्नान करण्याचा आनंद उपभोगला. ओले कपडे बदली करून आम्ही सर्वजण गंगादेवीच्या दर्शनासाठी पुन्हा मंदिरात आलो. हेच ते सर्वात मोठं काशीकुंड. समोर पुजारी इतर भाविकांना स्नान घालीत आहेत. ह्या काशीकुंडाच्या डाव्या बाजूला इथे खालच्या बाजूस गायमुख आहे आणि समोरच ह्या मंदिराचा मुख्य दरवाजा. ह्या दरवाजा अगदी समोर ह्या ठिकाणी देवीची एक प्रतिमा आहे आणि ह्या उजव्या बाजूला बाकीची कुंड आहेत. गंगातीर्थ कुंडांच्या शेजारी बरीचशी छोटी मोठी मंदिरं आहेत. त्यापैकी एक हे छोटंसं शंकराचं मंदिर. हे जे दुसरं मंदिर आहे हे आहे हनुमंताचं मंदिर. हे जे तिसरं सर्वात मोठं मंदिर आहे हे देखील आहे शंकराचं मंदिर. ह्यात एक मोठी शिवपिंड आहे. हे लाल चिऱ्यांचं जुनं बांधकाम भाविकांना ओले कपडे बदली करण्यासाठी बांधलेलं आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच असलेली ही छोटीशी बाजारपेठ. या ठिकाणी गंगातीर्थाचा प्रसाद आणि इतर पूजेचे साहित्य विकले जाते.
तर मित्रांनो, हा आजचा ब्लॉग जो आहे, हा छोटासा ब्लॉग, ह्या वर्षीच्या गंगेबद्दल थोडीशी माहिती कळावी ह्यासाठी हा ब्लॉग जो आहे बनवला होता. तर मग आपण आता हा ब्लॉग इथे संपवूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. तर मग चला पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.